सर्वांना नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? झालं का जेवण वगैरे दुपारचं? माझं तर जेवण वगैरे नाही झालं बरं का, अजून कामावून आली आहे. आताच कपडे वगैरे थोडेसे धुतले. बघा भांडे राहिले घासून घासायचे, अजून जेवण करायचे, खूप काम आहे मला अजून. आणि मसाले पॅकिंग करायचे आहेत. तर काल व्हिडिओज बनवला नाही बरं का. तर कसं प्रवासातून आले होते आणि काल गेले आणि काय थोडंसं काम करून आले कामावर जाऊन, आणि मग जेवण वगैरे केलं आणि दिवसभर झोपले. काल मी आराम केला तर जरा बरं वाटलं मला. आणि प्रवासात एवढं थकून जाते ना माणूस. खूप प्रवास बघा, उन्हाळ्याचं खूप अवघड आहे, खूप ऊन लागतं. तर काल व्हिडिओ घालायला जमलंच नाही आणि संध्याकाळी पण स्वयंपाक केला आणि जेवण केलं, पटकन झोपले. म्हणजे काल एक पण व्हिडिओ नाही टाकला. तर आणि सकाळी पण नाही टाकला. तर म्हटलं चला आता एक व्हिडिओ तरी टाकावा. 2 दिवस झाले टाकलं नाही. आज पण दुपार झाली, आता 2 वाजत आले. तर जेवण वगैरे कसं बनवलं मी, गवारीची शेंग बनवली, चपाती बनवली आणि रात्रीची बाजरीची भाकर पण आहे अशीच. तर बाजरीची भाकर मी खाणार आहे, काय टाकून नाही देणार बरं का. आवडती मला शिळी भाकर. तर अजून भांडे पण पडले घासायचे, जेवण करायचे आणि मसाले पॅकिंग करायचे. तर आपण म्हटलं ना नंतर करते ते नंतरचं अंतरच होतं. नंतरचं अंतर होऊन जातं आणि तसंच राहून जातं काही गोष्टी, काही काम. त्याच्यावर म्हटलं जाऊ द्या. पहिलं घरातलं आवरलं, घराची झाडझूड केलं, जरा पुसून घेतलं घर, थोडे कपडे होते धुतले आणि भांडे घासायचे अजून, आणि आंघोळ पण केली. दिवसात उन्हाळ्याच्या 2-3 टाईम आंघोळ होते, दुपारी आल्यावर पण, संध्याकाळी पण, सकाळी पण. आणि थंड पाण्याने मस्त बरं वाटतं, जरा फ्रेश वाटतं. त्यानंतर एवढं असं गरम होतं ना, तर लई टेन्शन आहे गरमीचं. गरमीचं गावाला जरा बरं असतं, मोकळी हवा असते जरा. आपण इकडं ना फॅनच्या हवाशिवाय दुसरी हवाच नाही. एवढं अवघड आहे शहरामध्ये. तर काय सांगायचं, जे आहे ते बरंच आहे. कसं असेल तसं आपल्याला राहावं लागतं, काय करायचं. आणि बोलायचं बरं तुमच्याशी, जरा थोड्या गोष्टी शेअर करायच्या. तर सांगणार आहे मी पहिला अगोदर जेवण करून घेते. आणि खूप म्हणजे आपण जेवढं चांगलं राहू ना, तेवढं आपल्या डोक्याला टेन्शन वाढतं. म्हणजे असे काही गोष्टी, आपण किती चांगला राहण्याचा प्रयत्न करा, किती मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करा, पण ते काय होतं, आपला फक्त कामापुरतं हे करते. तर आपल्या हे करा ते करा, किंवा आपल्या गरजेपुरतं आपल्याला जवळ करत असते. असं असतंय. बरेच अनुभव आहेत मला त्याच्यामुळं ना. मी बोलते तुम्हाला, पण आता मी पहिले जेवण करते, भूक लागली मला. आणि हे मैत्रीण वगैरे हे सगळं हे काही असतं ना, हे काही नसतं बरं का. मला अनुभव आहे चांगला आलाय. आपण किती चांगलं राहा, किती हे करा ते करा, पण काही नाही, त्यांची ते जागा बरोबर दाखवून देतात. असं असतं खूप. म्हणजे मला तर 8 दिवसापासून म्हणजे एवढं मला टेन्शन आहे ना डोक्यात, तर मी सांगितलं नाही कोणाला. मला पण नाही सांगितलं. तर जाऊ द्या. म्हणजे एवढी मैत्री असती आणि मैत्रीण असती एवढी 5-6 वर्षाची, आणि ते अचानक आपल्याला असा धोका दिला ना, तर खूप मनाला लागतं बरं का. मला खूप अनुभव आला आहे आता या 8 दिवसात. त्याच्यामुळे ना असं वाटतं, मैत्री नको, काही नको, कोणी नको. आपलं मस्तपैकी आपण राहायचं, काम करायचं, खायचं, कामावर जायचं आणि सरळ घरी निघायचं. बसायचं नाही, काय नाही. तिथं आपले कामं आहेत तोपर्यंत थांबायचं आणि घरी निघून जायचं. हे काय नसतं हो, मैत्री फित्री काय नसतं. हे नावाला असतं फक्त, काही नसतं. कोणी कोणाचं नसतं याच्यात. फक्त आपला जीवच आपल्यासाठी असतं ना, आपल्या जवळचे आपल्यासाठी असतात ना. मैत्रिणी पण काही काही अशा म्हणजे धोकेबाजच निघतात असं. आणि त्यांनी आपल्याला म्हणजे धोका दिला किंवा फसवलं तशीच बात. तर मग ते आपलं एकदा मनातून माणूस उतरलं ना, मग ते काय अर्थ नाही त्याला. असं असतं. आणि आपलं एकदा कसं आहे, नाही मानल्यावर ना नाहीच असतं. पण आपल्याला ते समजा
आपल्याला माहिती नसतं की समोरची व्यक्ती आपल्यासाठी कशी. आपले एवढी मैत्री ना 6 वर्षाची, 6 वर्षाची मैत्री. पण अचानक तो आपल्याला दूर करणार काही गोष्टीमुळं समजा. म्हणजे आपल्या मनाला किती लागतं, आपण एवढा जीव लावलेला असतो, तिने आपल्याला लावलेला असतंय. अचानकच तुझ्यात लगेच बदल होतो, तुझ्यात लगेच फरक पडतो. ते आपल्याला बी कुठंतरी खटकतं ना, असं असतंय. पण पळत कोणाच्या मागं नाही पळायचं. म्हणजे पहिली एवढी मैत्री होती ना, दिवसात मला किती पण ती फोन करायची, मी पण फोन करायचे किती पण. रात्री झोपच तर 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत कधी बी मनाला वाटेल तेव्हा फोन करायचे, बोलायचं. ना आता म्हणजे जवळजवळ 1 महिन्यापासून तिचे फोन पण येत नाही. आला तर एखादा शब्द बोलायचा, नाही तर येत पण नाही. आणि समोरासमोर जरी भेटली कामात तरी एखादा शब्द आली का, हा चालली कामावर, एवढंच फक्त. एवढंच म्हणजे एवढा माणसात बदल होतो काही गोष्टीमुळे, असं असते. खरंच एखाद्याला म्हणजे कसं जास्त जीव नाही अडकायला पाहिजे, जास्त जीव नाही. मैत्रिणीच्या जागेवर तेवढ्यापुरतं तेवढंच म्हणजे हे केलं पाहिजे, जागच्या जागेवरच ठेवलं पाहिजे. जास्त जीव पण नाही लावणं चांगलं नाही, असं आहे. मग 1 महिन्यापासून बघते मी, म्हणजे बाईमध्ये तिच्यामध्ये किती फरक झाला आहे समजा. किती हे कळतं माणसाला, येडं नसतं माणूस, असं असतंय. आणि त्यावेळेस तिला कोणी नव्हतं ना, म्हणजे दुसऱ्या म्हणजे अशा मैत्रिणी, तर माझ्याशिवाय तिला जमत नव्हतं. एखाद दिवस फोन नाही उचलला, एखाद दिवस कामावर नाही आले, एखाद दिवस घरी लवकर गेले तिला न सांगता. म्हणजे एवढे मला फोन करायची ती, 10 आणि 12 फोन करायची. तू फोन का नाही उचलला, तू कुठे आहे, तू काय आहे, असं तसं. आणि मग आपल्याला हे खटकत्या गोष्टी काही कोणाचा फोन वाचून राहत नाही बघा. काय आपण तिला 2 रुपये देत नाही का, ती आपल्याला 2 रुपये देत नाही. पण मैत्रिणी पण असं धोकेबाज नाही का त्यात काही काही. पण त्यांचं मन आपण वरून बघतो, पण त्यांचं मन आपण बघू शकत नाही ना, असं आहे. त्यांच्या अंतःकरणात त्यांच्या मनात काय आहे ते आपण ओळखू शकत नाही. असं फक्त आपल्याला वरून दिसतंय माणूस चांगलं समजा बोलण्यावरून, पण त्यांच्या मनात काय आहे ते आपल्याला नाही कळत ना, असं असतंय. पण आता इथून पुढं ना मैत्रीण नको, कोणी नको. आपलं कामावर सरळ जायचं, सरळ घरी यायचं, बस. आपलं घर आणि काम, बाकी कुठं लक्ष द्यायचं नाही आणि काही नाही. हे मैत्री काहीच नसतंय. कोण पडाले, आपण कोणत्या गावचे, ते कोणत्या गावचे, झाले कामात ओळखी तेवढं, बाकी काही नसतात. तुम्हाला एवढं सख्या बहिणीच्या वर जीव लावून हे करून आपली जे इज्जत करतं ना त्याची आपण इज्जत करायची. आता इथून पुढं असं जे आपल्याला इज्जत करीत नाही ना त्याची पण आपण इज्जत करायची नाही. जे आपल्याला किंमत देतं त्याचीच किंमत करायची इथून पुढं, असं ठरवलं. आणि मला ना असेच भेटतात, बाहेरचे असो किंवा घरचे असो, असेच भेटतात मला. असं आहे, काय माहिती काय काय. आपण म्हणतो ना घरच्यापेक्षा बाहेरचे बरे, पण बाहेरचे पण काहीच धोकेबाजच असतात, असं आहे. घरचे तसेच, आपण म्हणतो ना आपल्या जवळचे, पण जवळचे बी अनुभव आलेला आपल्याला चांगला, त्याच्यामुळं ना मन नाही होत. म्हणजे असं वाटतं त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलं बरं, असं असतात काही गोष्टी. चला मी अगोदर जेवण करते. तर जवळजवळ 15 दिवसापासून म्हणजे एकदम असं घेतलं होतं थोडंसं टेन्शन, पण आता नाही घ्यायचं. टेन्शन फ्री राहायचं, लोकांचं टेन्शन नाही घ्यायचं आपण. ते पण आपले लागून गेले, पण आपण त्यांचं टेन्शन घेतलं होतं बरं का. पण माणसाला एक वाटतं, म्हणजे माणसाच्या मनाला लागतं की बाबा एका माणसात एवढा बदल होतो का, अशा गोष्टी असतात. जाऊ द्या, कोणाचं कोणा वाचून राहत नाही, काही नाही. आपण कशासाठी जातोय, आपण काम करायला जातोय, 2 पैसे कमवायला जातोय. बाकीकडे लक्ष द्यायचं नाही कोणाकडेच, आणि मस्त टेन्शन फ्री राहायचं. टेन्शन नाही घ्यायचं, काही नाही.
म्हणजे कसं माणसं फसवणारेच भेटते तर असं असतं. कोणी असू ते, बाहेरचे असू जवळचे असू, फसवतात असं असते. पण म्हणजे त्यांची गरज भागली ना, त्यांचा मतलब भागला ना, मग ते रस्ता ओलांडून दुसऱ्या साईडने जातात आपल्याला बघून. असे अनुभव आहेत मला बरेच, माहिती का तुम्हाला. आणि लय लांबचे नाही, जवळचेच आहेत, जवळचेच आहेत, लय लांबचे नाही आहेत. त्याच्यामुळे ना पहिलेच मन दुखलेले असतात ना, तर मग त्याच्यामुळे आता इच्छा होत नाही कोणत्या गोष्टी करायला असे. आणि ते पहिलं एवढं असं गोड बोलून हे करतात ना, कोणी असो, बाहेरचे असो जवळचे असो, लय गोड बोलून हे करतात. आणि मग त्यांचं एकदा व्यवस्थित झालं ना, त्यांचं व्यवस्थित सोयीला लागलं ना, मग तू कोण आहे कोण नाही कशाबद्दल विचारित नाही, जवळून जाते, आपल्याला बघून न बघितल्यासारखे करतात आणि निघून जातात रस्त्याने. असंही अनुभव येत मला. त्याच्यामुळे ना आपल्या कामं कोणी आलेलं नाही आहे. जेव्हा माझ्यावर टाईम होता ना, तेव्हा माझी मदत कोणी केली नाही, माझ्या गरजेला कोण नाही आलं जाऊ, समजलं का. आणि आपण कोणा पुढे हात नाही पसरला की बाबा मला 10 रुपये देता करेन, तुम्ही देता करेन, तुम्ही देता करेन. पण आपण समजा आपण एखाद्याला मदत म्हणा पैशाची तर केलेलीच आहे, कोणाला केलेली ते माहिती आहे, व्हिडिओ बघत असतील तर, तसं काही नाही. पण समजा एखाद्याला आता कामातल्या एक दोघी काय म्हणतात, तुमच्या इथं रूम असले तर बघा आम्हाला भाड्याने राहायला, पण नको, तुम्हाला कोपरापासून हात जोडायचे, कोणी आपल्या जवळ नको. ती मैत्री ती कामात तिकडं घरापर्यंत नाही. तुम्ही तुमचेच रूम बघा आणि तुम्ही तुमचेच राहा. आपणही त्यांच्या म्हणजे मदत केली का आणि नंतर तेच आपल्याला बेईमान होते. असंही हे अनुभव आलेले आहेत मला. त्याच्यामुळं तुम्ही तुमचेच रूम बघा आणि तुम्ही तुमचंच सगळं बघा, आपल्याला काही घेणं देणं नाही कोणाचं. मग त्यात कांताताई तुम्ही कुठं राहता तिथं आम्हाला रूम बघा ना भाड्याने असला तर, तुमच्या बिल्डिंगमध्ये जर तिथं कुठं बघा असलं तर. आमच्या इकडं कशाला येतात, तुम्ही बघा, तुम्हीच बघा आणि तुम्हीच राहा. काय आतापर्यंत आम्हीच होतो बाई तुम्हाला रूम बघून द्यायला. लोक काय करतात, गरजेपुरता आपला वापर करतात आणि एकदा त्यांची गरज संपली का, एकदा व्यवस्थित त्यांचं सोयीला लागलं मग आपल्याला ओळख देत नाहीत. हे अनुभव आहेत आपल्याला, मला खुद्द मला असे. त्याच्यामुळे ना पहिलेच मन दुखलेले आहेत ना, मग आता इच्छा होत नाही कोणत्या गोष्टी करायला. आणि माझ्या तर एवढे 5 पैसे कोणी माझं कामाने पडलेलं, 5 पैसे कशाला म्हणते असे. आपण त्यांना 2 रुपयाची मदत करा, त्यांना रूम घेऊन द्या, त्यांना डिपॉझिटला पैसे नव्हते पैसे द्या, त्यांना काम बघून द्या, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. काही जण त्यांची आपल्याला नावं नाही घ्यायची, पण ज्यांनी व्हिडिओ बघितले का त्यांना बरोबर समजतंय हे आपल्यालाच बोललेले असे. त्यांना डिपॉझिट द्यायला पैसे द्या, काय असतील 4-2 रुपये ते द्या, पुन्हा कामं बघून द्या यांना, आणि तेच आपल्याला सापासारखी फणा काढी देत मग नंतर. असं लय अनुभव असं आहे. आणि इथून पुढं असं ठरवलंय, आता तुमच्यापासून 4 फूट लांब राहायचं, कुठे राहिलं आपलं कामच करून खायचंय, मग काय फरक पडतो. जवळच्या पेक्षा बाहेरचे बरे ना, काय उपयोग आहे तुमचा. तुम्ही गरजे फक्त तुम्ही हे करणार, तुम्हाला गरज पडली तर. आणि तुम्ही मध्ये कोणाला दुखणं बाणं आलं, कोण येऊन मरायला लागलं, कोण काय झालं, तेव्हा तुम्ही नाही विचार फोन करून कधी का तू मेली का जगली का काय झालंय तुला, पांगळी झाली. आता मागच्या 2 वर्षात माझं किती दुखलं होतं, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. माझी तब्येत कशी खराब झाली त्यावेळेची पण व्हिडिओ आहेत माझे, जुने व्हिडिओ. मी अक्षरशः पांगळी झाली होती, पांगळे एवढे हातपाय माझे सुजले होते, मला उभा सुद्धा राहता येत नव्हतं, आणि तोंड पण असं सुजलं होतं. माझी आई पण होती त्यावेळेस इथं. 2 वर्ष झाली त्या गोष्टीला. तर मला बघायला कोणी आलं नाही, बघायला
साधं विचारायला का साधं फोन करून सुद्धा नाही विचारलं का तुला काय झालंय, तुझी तब्येत बरी का नाही बरी, का मला साधं गोव्याला विचारायला सुद्धा कोणी आलं नाही, तर साधं फोन करून सुद्धा विचारलं नाही कोणी मला. असं असतं. मग आमच्या बी मनाला काहीतरी वाटत असेल ना. कोणी कोणाचं नसतंय या दुनियात, कोणी कोणाचं नसतंय. आपला जीवच आपल्यासाठी असतोय आणि आपल्या जीवाची आपणच काळजी घ्यायची असते. आपण म्हणतो ना हे माझं ते माझं ते माझं, कोणीच माझं नसते, कोणी आपलं नसते. त्यांच्यावर टाइम आला ना मग आपण दिसतो कोणत्या गोष्टी म्हणा, आणि मग आपल्यावर टाइम आला का मग ते नाही आपल्या कामं पडत असे. त्याच्यापेक्षा आपलं आपण आपलं घर आपलं काम बस, बाकी याच्यावर लक्ष द्यायचं, बाकी दुसऱ्या कशावर लक्ष नाही द्यायचं. मस्त खायचं प्यायचं राहायचं, कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही आणि द्यायचंही नाही. आपण तर देत नाही टेन्शन आणि इथून पुढं कोणाचं घ्यायचं नाही आता. तर चला करते जेवण मी आता, आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि ते अजून तर बरंच राहिलंय सांगायचं, ते पुढच्या भागामध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा. चला.